विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण आपण मागील तास केला पाठ नंबर 7 स्वराज्याचा राज्यकारभार हा पाठ बघितला। त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने स्वराज्याचा राज्यकारभार चालवला, कोणकोणते नियोजन केले हे आपण बघितलं। तर शिवाजी महाराज एक आदर्श राज्यकर्ता का होते ते आपण या पाठात बघणार आहोत। प्रत्येकाने आपापली पुस्तके काढायची आहे आणि पेज नंबर 33 ओपन करून ठेवायचे। पाठाचं नाव आहे आदर्श राज्यकर्ता। प्रत्येकाने आपली पुस्तके काढली। आता कोणीही काही लिखाण काम वगैरे काहीच करायचं आहे, प्रत्येकाने समोर लक्ष द्यायचे। स्वराज्य स्थापनेपूर्वी महाराष्ट्रावर आदिलशाही, सिद्धी, पोर्तुगीज, मुघल या सत्तांचे वर्चस्व होते। ते सर्व प्रकारच्या शिवाजी महाराजांनी त्या प्रतिकूल परिस्थितीत सामोरे गेले। त्यांनी स्वतंत्र सार्वभौम असे स्वराज्य स्थापन केले। त्या स्वराज्याची कशा पद्धतीने त्यांनी व्यवस्था केली सुद्धा आपण बघितलं। आता ह्या पाठात आपण शिवाजी महाराज एक आदर्श राज्यकर्ता कसे होते आणि त्यांना एक आदर्श राज्यकर्ता का म्हटले जाते हे आपण अभ्यासणार आहोत। पहिले तर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा संघटन चातुर्य केले। म्हणजे संघटन चातुर्य म्हणजे ज्यांनी त्यांची जी संघटना बनवली त्या संघटनामध्ये चातुर्य म्हणजे वेगवेगळ्या कौशल्यामध्ये प्रगत असलेल्या व्यक्तींना त्यांनी त्यांच्या गटामध्ये समाविष्ट करून घेतले। चला बघू। स्वराज्य कार्यासाठी महाराजांनी आपल्या सभोवतालच्या लोकांना प्रेरित केले। त्यांच्याकडे विलक्षण संघटन चातुर्य होते। त्या चातुर्याच्या जोरावर त्यांनी आपल्या भोवती शूर व जीवात जीव देणारे लोक गोळा केले। स्वराज्याच्या कार्यात त्यांच्या या सहकार्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडले। अफजल खान भेटीच्या प्रसंगी अत्यंत धोक्याच्या क्षणी बड्या सय्यद यास ठार करणारा जिवामा आला। पन्हाळगडाला वेढा ओलांडून जाताना शिवाजी महाराजांच्या भूमीतून वावरणारा शिवा काशी महाराज विशाळगडाकडे जात असताना त्यांचा पाठलाग करणाऱ्या शत्रूंची वाट रोखून धरणारा बाजी प्रभू देशपांडे, पुरंदरचा किल्ला लढवणारा मोरारजी देशपांडे, सिंहगड जिंकण्यासाठी धारातीर्थी पडलेले तानाजी मालुसरे, महाराजांच्या आग्रहावरून सुटकेप्रसंगी मोठी जखमी पत्करणारे हिरोजी फर्जल आणि मदारी मेहतर अशी अनेक उदाहरणे स्वराज्य उभारणीच्या कार्यात आढळतात। महाराज आपल्या सहकार्यांची काळजी घेत असत। उदाहरण स्वराज्य स्थापनेच्या कार्यात कान्होजी जेंदे हे त्यांच्यासोबत आरंभापासून होते। उतारवयी ते आजारी पडले त्यावेळी महाराजांनी त्यांना औषधांच्या कोणत्याही प्रकारची अवहेलना करू नये असे सांगितले। बघा, शिवाजी महाराज आपल्यासोबत चातुर्यवान व्यक्तींना संगत ठेवत, जीवाला जीव लावणारे मावळे ते सोबत ठेवत आणि त्यांची काळजी आणि व्यवस्था सुद्धा शिवाजी महाराज तेवढीच घेत असे। रयतेची काळजी शिवाजी महाराज कशा प्रकारे घेत होते? पहिला पॉईंट आपण बघितला संघटन चातुर्य। आता दुसरा पॉईंट बघणार आहोत आपण रयतेची काळजी। शिवाजी महाराजांचं संघटन चातुर्य बघितलं आपण। आता रयतेची काळजी शिवाजी महाराज कशा पद्धतीने घेत ते आपण बघणार आहोत। स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महाराजांना शत्रूंशी संघर्ष चाललाच होता। शत्रूंच्या स्वारांमध्ये प्रजा त्रस्त झाली होती। अशा वेळी रयतेची जास्तीत जास्त काळजी घेण्याचा महाराजांचा प्रयत्न होता। शाहिस्तेखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी राही खोऱ्याच्या देशमुखास रयते संबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याची ताकीद दिली। त्यांनी त्या देशमुखास गावोगावून घाटाघाटी जेथे सुरक्षित जागा असेल तिथे लोकांना नेण्यास सांगितले। या कार्यास एका घडीचा विलंब न करणे असे त्यास बजावले। पुढे महाराजांनी त्याला पुढीलप्रमाणे सक्त ताकीद दिली, जर रयतेची अशी काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल, लोकांना कैद करेल आणि त्यांचे पाप तुमच्या पाठी बसेल। आपल्या सैनिकांकडून रयतेचा त्रास होऊ नये अशी काळजी महाराज घेत असत। शिवाजी महाराज स्वतः रयतेची काळजी घेत आणि त्यांच्या सैनिकांना सरदारांना सुद्धा सक्त ताकीद देत असे की रयतेची तुम्ही सुद्धा काळजी घ्यावी। तिसरा पॉइंट आहे लष्कर विषयक धोरण। तर शिवाजी महाराजांचे लष्कर विषयक धोरण कसे होते? त्यांचा गनिमी काळ तर इतका मोठा होता की सर्व आदिलशाही असो मुघल सेना असो सर्व त्यांनी पळवून सोडली होती। महाराजांनी
कटाक्ष होता. त्यांनी सैनिकांना वेतन रोख रकमेत देण्याची व्यवस्था केली. मध्ययुगीन भारतात ठिकठिकाणच्या राजवटीमध्ये आणि इतरत्र सैनिकांना रोख वेतनाऐवजी जहागीर देण्याची पद्धत होती. महाराजांनी ही पद्धत रद्द केली. त्यांच्या मोहिमा जेव्हा शत्रूच्या पक्षात जात तेव्हा सैनिकास जे काही मिळेल ते सर्व सरकार नाम्यात जमा करण्यासंबंधी लष्करात ताकीद होती. मोहिमेमध्ये पराक्रम केल्याबद्दल सैनिकांना मान सन्मान केला जात असे. लढाईत जे सैनिक मृत्यू पावत त्यांच्या कुटुंबियाच्या उदरनिर्वाहाची काळजी घेत असत. जखमी सैनिकांचीही काळजी घेतली जात असत. लढाईत शरण आलेल्या किंवा केस झालेल्या शत्रू सैनिकांना ती चांगली वागणूक देत असत. बघा, शिवाजी महाराज त्यांच्या लष्करामध्ये जे सैनिक होते त्यांच्या वेतनाची सुद्धा त्यांनी व्यवस्था केली होती. त्यांच्या राहण्याची सर्व काही शिवाजी महाराज घेतली. वतनदारी पद्धत होती. सैनिकांना वतन दिली बहाल केली जायची, पण शिवाजी महाराजांनी ती वतनदारी पद्धत बंद केली आणि त्यांना लोक वेतन देण्याची सुविधा सुरू केली. आणि युद्धामध्ये घायल झालेल्या सैनिकांची सुद्धा देखभाल करत, जे घायल झाले असतील त्यांची सुद्धा ते देखभाल करत, किंवा एखादा लष्करमधील एखादा सैनिक शहीद झाला असेल तर त्याच्या कुटुंबाची सुद्धा काळजी घेण्याचं काम शिवाजी महाराज करत असत. आणि दुसरे जे विरोधी पक्षाच्या कडून जे कैदी आपल्याकडे येत असेल लढाईमध्ये घायल झालेले त्यांची सुद्धा काळजी शिवाजी महाराज घेत असतात. अशा पद्धतीने आपण आजच्या पाठामध्ये संघटन, चातुर्य, त्याची काळजी, लष्करविषयक धोरण हे तिघं घटक अभ्यासले आहेत. पुढील तासिकेला आपण सहिष्णु वर्तन, स्वातंत्र्याची प्रेरणा, महाराजांच्या कार्याची पूर्वी इत्यादी घटक आपण पुढील तासिकेला अभ्यासू. आता हे पॉईंट आपल्या नोटबुकवरती लिहून घ्यायचे सगळे.